ओमकार तांदळे ऑनलाईन लॅपटॉपने हा कनेक्ट सर. केलंय. हा सर. चौथी फाईल दाखवा मला. क्लास वर्क 4. ठीक आहे सर. तुम्ही काल का नाही आला? मग मी असं कधी बोललोय का लेट झालं की आतमध्ये येऊन नाही बसायचं? तुम्ही लॅपटॉप आणला का? हां, प्लेसमेंट तुम्हाला पाहिजे का फ्रेंडला पाहिजे? दीपक, क्लास वर्क 2 दिखाओ. क्यों? ओंकार झालं? तुमच्या नोट्स बघू. तुमच्या हो, नाही नोट्स काढल्या असतील काही का? लॅपटॉप आहे का? लॅपटॉप कोणाकडे लॅपटॉप नाही आहे आता? अभय नोट्स बघू. हां, स्नेहल काय येत नाही तुमची फ्रेंड? गुड. आणली लॅपटॉप आणला. सगळ्या फाईल झाल्या तुमच्या बाजूला. तुमचं नाव? ओम. सरनेम? हां, फाईल झाल्या. लूपची फाईल कुठल्या? पहिल्या 2 का नाही झाल्या? सगळ्यांच्या डाउनलोड नाही होते का? पहिली आणि दुसरी फाईल डाउनलोड नाही होते का? दुसऱ्या कोणाकडनं घ्यायची. ऑनलाईन अटेंडन्स का कमी आहे? आणलाय का लॅपटॉप आदिती? का? मग प्लेसमेंट भाऊला पाहिजे का तुम्हाला पाहिजे? आता प्रोजेक्ट सुरू करायचे, मग कसं करायचं? राहू द्यायचे का प्रोजेक्ट? संकेत सगळ्या फाईल झाल्या? एक बाकी आहे, तिन्ही झाल्या. कुठली? ते कुठली राहिली? ती जी पूर्ण लेटर्स मध्ये दिलं आहे ना, म्हणजे सेंटेन्स मध्ये जे दिलं आहे ते नाही झालं, बाकी झालं. सगळ्या झाल्या. सो डिस्कस करून करतात काय? नाही, सोबत बसूनच केलं होतं आपण सॉल्व. अशाने लॉजिक कसं बिल्ड होईल संकेत? हे तर तुमचं नाही होणार, नाही तर त्यांचं नाही होणार. त्या फाईल कशासाठी दिल्या? लॉजिक बिल्डिंगसाठी. हे टूल नाही आहे, पहिल्या दिवसापासून सांगतो. दिस इज नॉट अ टूल की इथे गोष्टी दिलेल्या आहेत. इथे स्वतःहून करणं आहे. त्यासाठीच तर फाईल्स दिल्या आहेत. तुमच्या का? का बरं ऑनलाईन अपलोड नाही झाले का? तुम्ही? हो का?
काय प्रॉब्लेम होतोय? काय ईश्वर? तर माझं लॅपटॉपवरती काहीतरी टाकलं सर. मग नोट्स सगळ्या आहेत का? ही नोटबुक आहे पेअरमध्ये, तर याच्यात पण नोट्स आहे माझ्या. जर अचानक पायथनची टेस्ट ठेवली तर? पण म्हणजे क्लिअर होतील तेच पुढचं लेक्चर अटेंड करतील, नाही तर घरनं करायचे. मग तुम्ही नवनाथ सरांना सांगा, ऋत्विक सरांना सांगा. करायचं का तसं? आज टेस्ट घेतो. किती लोक कॉन्फिडेंट आहे? लेट त्यांना पाहून काय करतोयस? नाही नाही पण खरंच आय एम ऑन माय वर्ड्स. चौघांना टेस्ट देतोय. किती लोक टेस्टला रेडी आहे? एकदम कॉन्फिडेंट आहे, घ्या सर रेस्ट. आणि जर नाही क्लिअर झाले बसू नाही देणार मी. बाकी का बरं? कमीत कमी हात तर वर केला त्याने. म्हणजे प्रयत्न करायचा तर प्रयत्न करेल, ट्राय तर करेल. बाकीच्यांचा काय इश्यू होतोय? तुमचं बॅचचं नशीब इतकं चांगलं आहे की नुकतंच तुमचं पायथन संपतंय अँड राईट जॅन येतोय, हायरिंग सीझन जेव्हा ओपन होतो. सगळ्या फ्लोमध्ये आहात तुम्ही. आणि जर असा प्रॉब्लेम असला तर कसं चालेल पुढे सगळं? याच्यानंतर कोणाचं ॲबसेंटी नको आहे मला. कारण या वीकेंडपासून आपण विल स्टार्ट विथ नॉट वीकेंड, आय मीन फ्रायडे वगैरेपासून आपण ॲडव्हान्स पायथन सुरू करणार. तर तिथे आय मीन मी काहीच करून देणार नाही आता. सगळं तुम्हाला करणं. आणि असे सेम म्हणजे मी तुम्हाला काही प्रोजेक्ट्स पण दाखवेल प्रिव्हियस बॅचेसच्या मुलांचे. सेम असं काही वेगळं नाही, तसं तुम्हाला शिकवलं तसंच. पण काय प्लेस झाले ते दोघं क्लास प्रोजेक्ट्स केले, क्लास पायथनचे पूर्ण. मग आता प्रोजेक्ट सुरू करायचे, मग आता लॅपटॉप्स लागतील. नाही तर मग मी सांगून देईल हे असं असं करायचं, घरी जाऊन करत बसा. पण मी करून घेतो आहे ना इथे. तुमच्याकडनं पण तेवढं इनपुट पाहिजे ना मला. नाही तर मला काय त्याची काही एक्स्ट्रा सॅलरी नाही मिळणार आहे तुमच्याकडनं प्रोजेक्ट करून घ्यायची. तर माझ्या प्रिन्सिपल्समध्ये बसत नाही की सांगून मोकळं होणं. एक एक गोष्ट तुम्हाला करून दाखवतो मी कशी होते. नाही तर बघा पायथनचे व्हिडिओज दुसरीकडे कुठे. आणि या फाईल्स मी स्वतः हँडपिक करून बनवल्या आहेत की जेणेकरून अच्छा हे असं केलं तर असं येईल, किंवा कदाचित इंटरव्ह्यूवर असा विचारू शकतो, म्हणून मग मी ते तसे क्वेश्चन्स टाकले. म्हणजे एवढे लेक्चर्स केले ना, कोणाला दुसरीकडनं पायथन करायची गरजच नाही. डायरेक्ट उप्स कन्सेप्टपासून तुम्ही मशीन लर्निंग सुरू करू शकता.
पण नाही, याला कॉलेजचं लेक्चर सारखं समजू नका तुम्ही, नाही तर मग जे कॉलेजमध्ये झालं तेच होईल. काय झालं कॉलेजमध्ये? काहीच नाही झालं म्हणून ते इथे आले ना, तेच होईल. मी काय, मी 2 आठवडे आहे फक्त, नंतर मग. पण त्याच्या आधी थोडंफार तर काहीतरी इनपुट देत होतो, तो घ्या, करा. किती लोकांनी मॉक इंटरव्ह्यू दिले? एकच, 2, कोणाकडे? पायथन, ऑफकोर्स पायथन. बाकी दिले का? पायथनचा कोणाकडे दिला? ठीक आहे. सो सो मी सांगणार होतो की अप्लाय कसं करायचं. तर एक म्हणजे एक टेक्निक आहे, आय मीन मी स्वतः कधी करून बघितलेले आणि मी तसंच मग वारंवार सगळ्या बॅचेसला सांगत गेलो, तर एक कळालं की हां, या टेक्निकने होतं आहे, रिझल्ट्स येत आहे. म्हणजे इथली जे मॅनेजमेंट आहे त्याच्यापेक्षा तर जास्त येत आहे. तर मग म्हटलं ओके, दिस इज गुड. जसं एक फॉर एक्झाम्पल आता रिसेंट बॅचची, माझ्या लास्ट बॅचची, ते नागपूरची ती अमिषा, ट्रिपला असतील तर त्यांना माहिती असेल अमिषा, ती प्लेस झाली. सेम तिचं ऐकत जसं मी सांगितलं तसंच केलं त्यांनी. पायथनचाच लेक्चर्सला होतं, तिथेच बसायचं, तरी पूर्ण लेक्चरभर जागा सोडली नाही त्यांनी. मग काय कसं सांगितलेलं की राईट फ्रॉम थ्रू आउट युअर डे, पूर्ण दिवस 1 तास तर तुम्ही काढू शकता, 1 तास किंवा अर्धा तास, काहीच नाही. तुम्हाला फक्त स्क्रोलिंग करायची आहे. कसली? इंस्टाग्राम. मग लिंक्डइनची, ठीक आहे, नोकरी करा, लिंक्डइन करा, किंवा अलॉंग साईड अशा कंपनीज ज्यांचे कंटिन्यू हायरिंग पॅटर्न्स चालू आहेत. ठीक आहे, अर्धा 1 तास तुमच्याकडे कमीत कमी किती कॉन्टॅक्ट्स येतील, किती मेल्स तरी येतील ना. मला सांगा 1 तासात तुम्ही किती मेल करू शकता? 5 मिनटं पण खूप झाले मला 10-20 करायला. काय ChatGPT सेम कंटेंट कॉपी पेस्ट तर करायचा, ईमेल ॲड्रेस चेंज करायचा, सब्जेक्ट चेंज करायचा. किती कराल 1 तासात? खूप होऊन जातील. ठीक आहे, ॲट द मुमेंट चलो एकदमच तुम्ही मन लावून टाकताय तर 20च पकडा. चला 1 तासात, तिथं 5 मिनटात होतं, पण 20 की जेन्युअन कंपनीज. वीकमध्ये किती होतात? चलो वीक पकडा, वीकेंड पण सोडा. वीकमध्ये किती होता? 20 फॉर 1 डे. मग 5 दिवसात किती झालं? हां, किती झाले? 100. मला एक सांगा, 100मधनं एक कॉल येणार नाही असं शक्य आहे का? जर नसेल येत तर मग प्रॉब्लेम कोणात आहे? म्हणजे काय 1च तास, अर्धा तासची स्क्रोलिंग, अर्धा तासचा अप्लाय. पटतं का नाही? आहे का सेन्स बनतो का या गोष्टीचा? एवढं तुम्ही फक्त अप्लाय करा, अर्धा तास मस्त दिवसातनं काढा. हप्तावाला तुमचे 100 होता, महिन्यात किती होऊन जाता? 1 महिन्यात झाले 400 झाले ना. नाही, विकेंड सोडा ना. 4 वीक्स, 100 × 4, 400. 400 अप्लाय, 400मधून एक कॉल येणार नाही. ती बरं की दर दुसऱ्या दिवसाला एका कॉल लागायचं, कारण त्यांचा रेझ्युमे तेवढा चांगला होता. नाही ना, फ्रेशरच आहे रेझ्युमे, फ्रेशरच, कम्प्लीट फ्रेशर. दर दुसऱ्या दिवशी कुठल्या ना कुठल्या इंटरव्ह्यूला जायचे, मग त्यांना आम्ही विचारायचो काय विचारलं तिथे, सेम जे शिकवलं तेच पायथनचे क्वेश्चन्स, त्याच्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा नाही. एक पण नाही, पूर्ण कोर्समध्ये आमचं असं झालं नाही की एक एक्स्ट्रा. मी जे दिलं आहे त्याच्या व्यतिरिक्त, उलट मी असं खूप जास्त सांगतो की जे विचारत पण नाही, पण मग आपण डेव्हलपमेंटच्या हिशोबानेच विचार करू, जरा डेटा ॲनालिटिक्सच्या हिशोबाने कमी करू. कारण की डेटा ॲनालिटिक्सला तुम्हाला स्ट्रॉंग पॉईंट म्हणून SQL आणि पॉवर BI आहेच, बट पायथन इज समथिंग विच विल लीड यू अप इन टू डेव्हलपमेंट, जिकडे याच्यापेक्षा सॅलरी जास्त आहे इन टर्म्स ऑफ पॅकेज जर बघायला गेलं तर. तर मग आज उद्यापासनं हे सुरू करून द्या. ठीक आहे, बघा, आणि होईल.
कदाचित म्हणजे एवढे 100 पण जात नाही, त्याच्या आधीच येऊन जाता कॉल. जर नाही जरी आले तर मग रिझ्युमेवरती काम करा. बऱ्याच वेळा तुम्हाला इनव्हॅलिड ईमेल ॲड्रेस म्हणून येईल, बरंच खूप काही इश्यू येतील, बट कीप ट्राईंग, कारण की दुसरं तुमच्याकडे काही ऑप्शन आहे का आत्ता. आणि कधीच कोणावरती रिलाय नाही राहायचं. तुमचं कोणी रेफरल आहे मग इथून होऊन जाईल, आता होईलच, बट नाही झालं तर नाही. इथून इथून तुम्हाला कॉल आला, एकाच वेळेस देणारे बघा किती लोक आहे. तुमचंच कॉम्पिटिशन बघा. नाही झालं तर मग कसं करणार. बरोबर बोल रहा हूँ ना दीपक. तर मग कसं करणार. तर मग त्यासाठी तुम्हाला थोडा आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागेल, जे मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय. तर कधी आजपासून सुरू करणार अप्लाय करायला की उद्या. आता काही लगेच उत्साही म्हणतील सर एकाच दिवसात मी 100 करतो. काय दिवसभर काही कामच नाही. असं नाही, काम नाही, काम आहे. SQLचं प्रिपरेशन करा, कारण की हे कॉल कधी पण अचानक कसे पण येऊ शकता. कदाचित असं पण होतं की तुम्ही आपल्या एका पोझिशनसाठी करता, येतो तिसऱ्याच गोष्टीसाठी कॉल. ठीक आहे. आणि ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, शुभम झाला, ठीक आहे, तर त्यांच्याकडे आहे काही, तर मग ते लिंक्डइनवरती रेफरल्सला पिंग करून ठेवायचं. कारण की रेफरल्सला रेफरल बोनस असतो. मी जर कोणाला रेफर केलं, म्हणजे चांगल्या कंपनीजमध्ये तरी असतो, की कोणाला जर रेफर केलं तर मग त्यांना पैसे मिळतात. मग ते करतात रेफर, जेन्युअनली करतात. नंतर मग ऑनलाईन बघून ठेवा कुठल्या कंपनीचे हायरिंग पॅटर्न्स काय आहेत. अशा कुठल्या कंपनीज आहेत ज्या मोस्टली लाईक 70% ऑफ द कंपनीज डू हॅव ओपनिंग्स इन जॅन फेब, असतात ओपनिंग्स. तर मग तुम्हाला माहिती पाहिजे की अच्छा त्या कुठल्या कंपनीज आहेत. ठीक आहे. माझं डोमेन काय आहे, कोणी सपोज BCom केलं आहे, कॉमर्स बॅकग्राऊंडचं आहे, तर बँकिंगमध्ये अशा कुठल्या कंपनीज आहेत का जे डेटा ॲनालिस्टला ओपनिंग देत आहे, किंवा जिथे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, जिथे SQL वरतीच काम असतं, त्याचं ओपनिंग आहे, असं कोणी आहे का. तर दिस इज द टाईम लाईक यू शूड स्टार्ट डुईंग इट. कारण जर आता नाही केलं तर मग कधीच नाही होणार. त्याला गॅरंटी. ॲक्च्युली मी हे असे लेक्चर्स खूप लेट देतो, म्हणजे जेव्हा प्रोजेक्ट चालू असतो तेव्हा. बट आता तुमचं इतकं लक चांगलं आहे की खूप, म्हणजे आपलं कधी नेक्स्ट फ्रायडेला डेट काय येईल. थर्सडे फ्रायडे 25 आहे का. नेक्स्ट थर्सडे 26च्या आसपास ना. बघा मग तुम्हाला एक 4 ते 5 दिवस, 25-26ला संपेल आपला बॅटर. मग तुम्हाला एक 4 ते 5 दिवस तुम्हाला रिव्हिजनला पण मिळतात. मग नेक्स्ट नॉट ओनली 4 to 5 days, बट असं पकडायला गेलं तर मग 31st नंतर 1 तारखेपासून येतात. म्हणजे लगेच काय एकलाच ओपनिंग्स नाही आहेत, बट ते एक मंथमध्ये एक सायकल सुरू होते की येतात बऱ्यापैकी. ठीक आहे. काही कंपनीज नुकतंच स्टार्ट करता, तर मग बऱ्याच गोष्टी असतात. सो म्हणून मी तुम्हाला आत्तापासून सांगतो की स्टार्ट डुईंग इट. जेवढं पायथन झालं आहे तेवढं आता पुढच्या वेळेस मी विचारेल तर आय होप याच्यानंतर तुम्ही विचारणार नाही केलं आहे का नाही. आय रिअली डोंट केअर. कारण की मी पोटतिडकीने शिकवतोय, तर मग थोडं तरी यार काहीतरी तर पाहिजे समोरनं. मग तसा मग फीडबॅक पण तसं जातो मग मॅनेजमेंटला. मग असं होऊन जातं की इफ आय एम लॅकिंग समवेअर. होतं आहे का असं काही. तसं असेल तर तसं सांगा, म्हणजे मग आपण काही वेगळी पद्धत घेऊ शकतो अजून. ठीक आहे. काल आपण काय केलं. काय कनेक्शन म्हणजे मला नाही समजलं. नाही थांब, त्यालाच विचारू दे. कनेक्शन वाढवायचे. काही नाही, करेक्ट ऑप्शन आहे तर करेक्ट लावायचं. नाही नाही, असं काही नाही. चांगलं चांगलं तुम्ही काय म्हणणार, तुमचं प्रोफाईल चांगली ठेवा, प्रोजेक्ट चांगले टाका, मग येतात समोरनं चांगल्या चांगल्या गोष्टी. पण जर नाहीच, ते जर नाही ठेवलं तर मग थोडा प्रॉब्लेम. कोणी आलं का. मग तेच जर नाही आलं तर मग जरा प्रॉब्लेम आहे.
समजलं का काय करायचं दिवसांना मी हे नाही म्हणत की लोकांना फॉलो करा. अरे बघा काही कंपनीचं पोस्ट बघा कुठे ओपनिंग आहे काय आहे जेन्युअन आहे का नाही कसं बघायचं लगेच त्या कंपनीच्या वेबसाईटवरती जाऊन करिअर्स पेजला जाऊन बघा की ओपनिंग आहे का तिथे पण अप्लाय करून ठेवा. मेल त्यांच्या लिंक्डइनच्या इथे अप्लाय नाव येतं तिथे पण अप्लाय करा रिडायरेक्टच होतं तिथे कधी कधी. आणि सेकंडली ते नसेल तर मग नोकरीवरती जाऊन बघा नोकरीवरती पण येतात चांगले. तर हा एक एक नाही हा याच्यात पण मी तुम्हाला ऑप्शन्स दिले आता एक दोन तर मग याच्यात नाही येतीलच. आणि सी दिस इज द ओनली थिंग. आता ही गोष्ट मी पूर्ण बॅचला सांगितलेली तुमची बॅच तरी कमी आहे ती बॅच होती 120 मुलांची 120 ऑनलाईन 76 यायचे थ्रूआउट माझे लेक्चर्स अजूनही तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा. ऑनलाईन 76 यायचे आणि ऑफलाईन ऑलमोस्ट 55 ते एवढे स्टुडंट्स आहेत बसायला जागा इथपर्यंत बसायचं. त्यातली फक्त एक मुलगी जी कंटिन्यू जेन्युअनली गेलं तिने रोजचे मला दाखवायची सर आज मैंने इतना किया आज सर इतना हुआ. असं नाही की खूप जुन्या बॅचचं सांगतोय तुमच्या आधीची बॅच जी शिकवली मी तिचं तिचं हे सांगतो. मग बघा एकाला येऊ शकतं तर मग तुम्हाला सगळ्यांना का नाही येऊ शकत कारण की इथला प्रॉब्लेम इवन यू गाईज नो. एक इथे ड्राईव्ह असली कॉल असला तर मग किती लोक बसणार आहे मला सांगा किती लोक तुमच्या आधीची बॅच ते एका बॅचच 120 सांगितले तुमचे किती झाले. त्यात गेले तुमच्यापैकी ज्यांनी आता हात वर केले ते गेले पहिले. सांगा कसं होणार मग कुठे राहतो आपला चान्स. सिलेक्शनचे चान्सेस डिक्रीज बाय लाईक 70 to 80% डिक्रीज होता. आणि इथे तर आपला सेल्फ गेम आहे स्वतःला करायचं आहे. मग अचानक टेस्ट घेतो डेटा सायन्सवाल्यांसाठी सारखी मग आता बसूच देणार नाही मी नेक्स्ट लेक्चर बसून म्हणजे फी घेऊन जायची घरी जेवढी भरली तेवढी माझं नाव सांगा देईल. आता लास्ट चान्स आहे उद्यापासनं ऑफलाईन या ज्याला बरं नसेल केलं ऑनलाईन तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. बट इफ यू आर गोइंग टू कम विथ अ लॉट ऑफ क्लिअर माइंडसेट. कारण की आता झालं बेसिक झाले हे ऑलरेडी रिलेट होत होतं की हां मॅथ्स केलं आहे हे केलं आहे बट आता इथे हे रिलेट नाही होत कारण की हे पायथनचे टर्म्स आहेत सॉर्ट अपेड. जसं कालचा एक क्वेश्चन कोणी व्हिडिओ बघितले कालचे नाही अपलोडच नाही केलं. कालचा क्वेश्चन फॉर अँड कंडिशन नाही हां काल होमवर्क दिला होता मी काय होता केलं का कसं फॉर लूप वापरावं लागेल. हां का बरं टपलमध्ये पण होईल ना होईल ना काय नाही होणार टपलमध्ये काय नाही होणार फॉर लूप वापरून करावं लागेल. मी काय क्वेश्चन दिला होता लिस्टमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत आपण काय करतो त्यांना मल्टिप्लाय करत होतो करेक्ट. बट इथे मी क्वेश्चन काय दिलेलं की 1 2 3 असेल तर मला त्यांना डबल करून पाहिजे. कळलं का म्हणजे 1चं 2 2चं 4 3चं कसं करणार काय हां हां सिम्पल आय पहिल्या दिवशीपासून सांगतोय मी ते ट्रेडिशनल पायथनचं मी तुम्हाला काय एक्सप्लेन करतोय की असे क्वेश्चन सुटतील. हे इंटरव्ह्यूला विचारतात क्वेश्चन्स असे त्यांच्याकडे एक मला एक सिम्पल लॉजिक सांगा त्यांच्याकडे एवढा वेळ नाही आहे की ते तुम्हाला एवढा कोड लिहायला लावतील नाही. हे छोटे छोटे क्वेश्चन्स विचारतात 2 लाईनचे कोड. म्हणून मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय तो जो आय आहे ना फॉर लूपचा तो सगळ्यांकडे जातो आणि व्हाईल लूपमध्ये नाही विचारत ते फॉरमध्येच विचारतात म्हणून मी फॉरवरती जास्त तुम्हाला भर दिला आहे. हा क्वेश्चन तर असतोच. आणि कुठला पॅकिंग आणि अनपॅकिंगचा काय ते टपलचं काय सांगितलं होतं मी
त्याचं काही नाही, त्याचं ते काय हा ते मी असं सांगितलं तसं इंटरव्ह्यूला नका बोलू म्हणजे झालं. इंटरव्ह्यूला नका बोलू फक्त ते विषय असे हे मी तुम्हाला